आम्ही महायुतीच्या तीनही पक्षांचं शेत नांगरून दिलंय. मात्र आमचं शेत नांगरायची वेळ आली तेव्हा ते बैलासकट गाडी घेऊन गेले. ही विधान आहे सदाभाऊ खोत यांचं. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून सदाभाऊ हे महायुतीवर आणि विशेषतः भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांच्या या विधानावरून भारतीय जनता पक्षानं त्यांचा वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याची भावना त्यांच्यात दिसते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, सदाभाऊ खोतांव्यतिरिक्त देखील असे अनेक नेते आहेत ज्यांच्याबद्दल असं म्हणता येऊ शकतं की भारतीय जनता पक्षानं त्यांचा वापर केला आणि त्यांना बाजूला सारलं. तर हे नेते कोणते आहे आणि भारतीय जनता पक्षानं त्यांचा वापर कसा करून घेतलाय हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओची अपडेट्स ही वेळोवेळी मिळत राहील. तर भारतीय जनता पक्षानं ज्यांचा वापर करून घेतलाय अशा नेत्यांमध्ये सर्वात आघाडीवर नाव येतं ते म्हणजे गोपीचंद पडळकर यांचं. धनगर समाजाचे नेते असणारे गोपीचंद पडळकर यांनी पश्चिम महाराष्ट्रात राहून वारंवार शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अंगावर घेण्याचं काम केलंय. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातला धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात गेल्याचं दिसतंय. ज्यामुळे याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला विधानसभा निवडणुकीत झालाय. मात्र असं असलं तरी यंदाच्या मंत्रिमंडळात गोपीचंद पडळकरांचा समावेश करण्यात आला नाहीये. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं पडळकरांचा वापर करून त्यांना बाजूला केलंय अशी एक भावना धनगर समाजात तयार झाली आहे. दुसरा क्रमांक येतो तो एकनाथ शिंदे यांचा. भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदेच्या साथीनं शिवसेनेत फूट पाडली आणि त्यांच्या माध्यमातून सत्ता मिळवली. शिवाय मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे जो मराठा समाज भारतीय जनता पक्षापासून दूर गेला होता त्याला भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून पुन्हा जोडून घेतलं. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढत देत घवघवीत यशही मिळवलं. मात्र त्या यशानंतर भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून बाजूला केलं आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. आता यावरून काही काळ एकनाथ शिंदेच्या नाराजीच्या बातम्या आल्या खऱ्या, मात्र भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री पद काही शिंदेसाठी सोडलं नाही. त्यामुळे कुठेतरी असं दिसतंय की भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदेची गरज संपल्यानंतर त्यांना बाजूला केलंय. त्यानंतर तिसरं नाव येतं ते म्हणजे राणा दाम्पत्याचं. नवनीत राणा यांच्या आक्रमक हिंदुत्वाच्या जोरावर भारतीय जनता पक्षाला आपला हिंदुत्ववादी चेहरा अबाधित ठेवण्यास मदत झाली. शिवाय यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं नवनीत राणांना विविध ठिकाणी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देखील फिरवलं. मात्र तरी देखील यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे पती रवी राणांना मंत्रिपद काही मिळालं नाही. त्यामुळे राणा दाम्पत्य हे भारतीय जनता पक्षावर नाराज आहे. तसंच प्रचारात वापर करून बाजूला सारलं अशी एक भावना देखील राणा दाम्पत्याबद्दल तयार झाली आहे. चौथ्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे रामदास आठवले यांचं. रामदास आठवलेंना केंद्रात जरी मंत्रिपद मिळालं असलं तरी त्यांच्याशिवाय त्यांच्या पक्षातल्या इतर कोणत्याही नेत्याला कोणत्याही प्रकारचा फायदा भारतीय जनता पक्षाने होऊ दिला नाहीये. रामदास आठवलेंच्या रूपानं एक दलित नेता भारतीय जनता पक्षासोबत आल्यानं बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाला फायदा झाला होता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवलेंनी वारंवार भारतीय जनता पक्षाकडे आपल्याला कमीत कमी 2 जागा तरी मिळाव्या अशी मागणी करूनही मात्र भारतीय जनता पक्षानं त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे कुठेतरी असं दिसतंय की ज्या रामदास आठवलेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षानं दलित मतांची बेरीज केली त्यांना गरज संपल्यावर बाजूला करण्यात आलंय. तर ही होती 4 नावं ज्यांना भारतीय जनता पक्षानं गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीप्रमाणे नेत्यांना वापर झाल्यावर दूर केलंय. तर या व्यतिरिक्त आणखी कोणती नेते आहेत ज्यांना भारतीय जनता पक्षानं वापर करून सोडून दिलंय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.